श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण दशक तिसरा याविषयीचे निरूपण श्रवण केले. या व्हिडिओमध्ये आपण दशक चौथा यामधील नवविधा भक्ती याविषयीचे समर्थ रामदासांनी केलेले निरूपण श्रवण करणार आहोत. समर्थ रामदास स्वामींनी भक्तीचे 9 प्रकार सांगितलेले आहेत. श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, नामस्मरण भक्ती, पादसेवन भक्ती, अर्चन भक्ती, वंदन भक्ती, दास्य भक्ती, सख्य भक्ती व आत्मनिवेदन भक्ती इत्यादी प्रकार सांगितलेले आहेत. व याचे 9 समासांमध्ये अतिशय सुंदर असे वर्णन केलेले आहे. त्याचप्रमाणे समास 10 यामध्ये मुक्ती चतुष्टय याविषयीचे निरूपण सांगितलेले आहे. सर्व प्रकारच्या दुःखांपासून, बंधनांपासून, वासनांपासून आणि अज्ञानापासून सुटण्याची, मोकळे होण्याची जी अवस्था असते तिला मुक्ती म्हणतात. आणि या मुक्तीचेच 4 प्रकार या समासामध्ये समर्थ रामदासांनी अतिशय सुंदर अशा प्रकारे निरूपित केलेले आहेत. चला तर मग श्रवण करूयात दशक चौथा. श्रोते हो, तुम्हाला आपल्या चॅनलवरील व्हिडिओ श्रवण करायला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व इतरांनाही शेअर करा. त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंट्स द्यायला विसरू नका. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. दशक चौथा नवविधा भक्ती. दासबोधास आरंभ करतानाच येथे बोलिला विशद भक्ती मार्ग असे श्री समर्थ रामदास स्वामी बोलले. तिसऱ्या दशकाच्या शेवटी वक्ता म्हणे हो एक भावे, भगवत भजन करावे असे ते पुन्हा बोलले. म्हणून आता या चौथ्या दशकामध्ये भक्ती म्हणजे काय व ती कशी करावी हे समर्थ रामदास स्वामी समजावून सांगतात. ते सांगतात की ईश्वराची भक्ती कर तेव्हा ते 4ही अर्थांनी खरे आहे. त्यातील पहिला अर्थ म्हणजे भजन म्हणजे रस घेणे, रसास्वादन करणे. ईश्वराची भक्ती कर म्हणजे तू ईश्वराचा रस घे, भगवंताचा महिमा जाणावा, त्याच्या लीला ऐकाव्या, त्याचे गुण शोधावे व त्याचे रूप पहावे. नंतर संतांच्या संगतीमध्ये प्रवचन, कीर्तन, कथाश्रवण, गुणगायन करून भगवंताच्या स्मृतीला पुन्हा पुन्हा मनामध्ये घोळवावे आणि त्याचे रसस्वादन करावे. याचे नाव भक्ती. त्यामधीलच दुसरा अर्थ म्हणजे भाग, अंश, अवयव, वाटा. तू ईश्वराची भक्ती कर म्हणजे तू ईश्वराचा अंश हो, तू ईश्वराचा भाग हो. वास्तविक जीव स्वतः ईश्वराचा अंश आहेच. त्याला असे सांगण्यात स्वारस्य काय? यातील मर्म असे की जीव मुळात ईश्वराचा अंश असून सुद्धा अविद्येच्या आवरणामुळे तो ते विसरला आहे. स्वस्वरूपाच्या विस्मरणामुळे मी ईश्वराचा आहे असे म्हणण्याऐवजी मी देहाचा, जीवलगांचा, पैशाचा, प्रपंचाचा आहे असे तो म्हणतो व तसा वागतो. ईश्वरावरून आपण वेगळे आहोत अशी भावना झाल्याने जीव मायेने झपाटतो व विनाकारण दुःख भोगतो. मी जगाचा नसून भगवंताचा आहे अशी खरी जाणीव निर्माण होणे याचे नाव भक्ती होय. भक्तीचा तिसरा अर्थ म्हणजे भजन. भजन म्हणजे फोडणे, मोडणे, नाश करणे, पराभव करणे. तू ईश्वराची भक्ती कर म्हणजे तुझ्या आनंदाच्या आड येणाऱ्या अविद्या, अहंता व वासना यांना भगवंताच्या शक्तीने नाहीसे कर. भक्ती आणि शक्ती एकमेकाला चिकटवून असतात. जगात विद्या व अविद्या या 2 शक्ती वावरतात. अविद्येच्या पोटी जगणारा जीव स्वतःच्या शक्तीने अविद्येला मारून टाकणे शक्यच नाही. तिला मारण्यास विद्याशक्ती शरण जाणे जरूर आहे. भगवंताला शरण गेले की विद्याशक्ती पटकन वश होते. म्हणूनच भगवंताच्या चरणी आपल्या अहमचा बळी देणे याचे नाव भक्ती होय. भक्तीचा चौथा अर्थ म्हणजे सेव. सेव म्हणजे आश्रय घेणे, स्वीकारणे, अवलंबणे.
तू ईश्वराची भक्ती कर म्हणजे तू भगवंताला आपला स्वामी मानून त्याचा आश्रय घे. आपलेपणाने त्याचा स्वीकार कर. त्याच्यावर भार टाकून जीवन जगत राहा. हे सबंध विश्व ईश्वराच्या मालकीचे आहे. आपण त्यामधले जन्मलो म्हणून आपले तन, मन, धन, आप्त इष्ट, संपत्ती व ऐश्वर्य सारे काही त्याच्या मालकीचे आहे. आपण त्याचे मुनीम किंवा विश्वस्त आहोत. अर्थात जगाच्या व्यवहारामध्ये आपल्या वाट्यास आलेले काम त्याला आवडेल तसे करणे हीच भगवंताची सेवा होय. अशी सेवा करत जगत असताना सेवेचे अमुकच फळ मला मिळावे हा आग्रह न धरता जे फळ मिळेल त्यात अत्यंत समाधान राखावे याचे नाव भक्ती. भक्तीमध्ये ज्ञान आहे. कारण मी त्याचा आहे हे ज्ञान झाले वाचून जीव त्याच्या म्हणजे भगवंताच्या नादी लागत नाही. भक्तीमध्ये प्रेम आहे. कारण भगवंताची आवड उत्पन्न झाल्यावर जीव पुन्हा पुन्हा त्याचे चिंतन करत राहतो. भक्तीमध्ये कर्म आहे. कारण भगवंतासाठी काहीतरी केले वाचून जीवाला चैनच पडत नाही. भक्तीमध्ये योग देखील आहे. कारण खऱ्या प्रेमाने भगवंताचे चिंतन करता करता त्यातूनच जीव आपोआप धारणा व ध्यान साधतो. इतकेच नव्हे तर भक्ताला सुद्धा सिद्धी विनाशायास वश होतात. अशा रीतीने अध्यात्म जीवनाची सर्व अंगे भक्तीमध्ये गोळा होतात. म्हणून श्री समर्थ रामदास स्वामींनी आपल्या वाङ्मयामध्ये व दासबोधामध्ये भक्तीला पहिला क्रमांक दिला आहे. एकच ईश्वर प्रत्येक जीवाच्या अंतःकरणात प्रतिबिंबित होत असतो. ईश्वर हा बिंब तर जीव हा प्रतिबिंब असतो. प्रतिबिंबाचे विकार बिंबाला स्पर्श करत नाहीत. प्रतिबिंबात जर काही फरक घडवून आणायचा असेल तो प्रथम बिंबात करावा, म्हणजे प्रतिबिंब आपोआप तसे बनते. जीव ईश्वराच्या ठिकाणी जी भावना ठेवतो, जे सामर्थ्य स्थापतो, जे ज्ञान कल्पितो आणि जो महिमा आरोपितो त्याचे हुबेहूब प्रतिबिंब जीवाच्या ठिकाणी पडते. भक्तीमध्ये जीव ईश्वराची संबंध जोडतो. प्रत्येकजण कशाशी तरी कोणाशी तरी कोणता तरी संबंध ठेवतो. जगामध्ये संबंध शून्य व्यक्ती नाही. ज्याच्याशी संबंध जोडायचा त्याच्या अस्तित्वाबद्दल यकिंचित संशय नसला पाहिजे. यालाच भाव म्हणतात. ईश्वर आहेच या दृढ विश्वासातून भक्ती जन्म घेते. जीवनात जोपर्यंत एकापेक्षा अधिक सत्य आहेत असे वाटते तोपर्यंत भाव वाटलेला असतो. पण एक भगवंत तेवढाच सत्य आहे अशी निश्चित जाणीव झाली की भाव केंद्रित होतो आणि मग भगवंताबद्दल विकल्परहित अविचल विश्वास प्रकट होतो. अशा विश्वासामुळेच भगवंताची अखंड स्मृती राहते. अखंड स्मृतीने सानिध्य लाभते. सतत सानिध्याने भगवंताशी तदाकारता येते. तदाकारता स्थिर झाली की त्याच्याशी आत्मीयता साधते. आत्मीयता प्रीतिरूपाने व्यक्त होते. ईश्वर अनंत, अखंड, अमृत आणि रसमय आहे. म्हणून भगवंताच्या भावामधून जन्म पावलेली प्रीती देखील अमृतरूप, रसमय, अनंत आणि आनंदमयच असते. हे भक्तीचे खरे स्वरूप होय. भगवंत सर्वात यामी असल्याने भगवंताशी आत्मीयता साधली की जीव व सर्व प्राणी मात्रांशी एकरस होतो. ही त्याची सहजावस्था बनते. म्हणून भक्त स्वानंदात डुंबत राहतो. आपल्या हक्काचा आणि हाताशी असलेला स्वानंद जीव गमावून बसला याचे कारण त्याचे मन होय. अविद्येच्या अंमलाखाली वावरणारे हे मन जर ईश्वराच्या नादी लागले तर ते प्रपंचातून निवृत्त होईल आणि पवित्र होऊन भगवंताच्या प्रेमात मग्न होईल. मनाला भगवंताकडे वळविण्यास श्रवण, कीर्तन, नामस्मरण इत्यादी नवविध प्रकार सांगितलेले आहेत. या 9 पायऱ्यांची शिडी सगळी चढून जायला पाहिजे असे नाही. कोणत्याही पायरीवरून भगवंताशी आत्मीयता किंवा आपलेपणा साधला की आपले काम झाले असे समजावे. स्थल, काल, निमित्त, वासना व वृत्ती यांच्या मर्यादेमध्ये वावरणाऱ्या जीवाची शक्ती परिच्छिन्न असते. तिचा उपयोग करून अपरिच्छिन्न भगवंताला गाठणे शक्य नसते. म्हणून भक्तीची परिणती शरणागतीमध्ये होत असते. स्वतःची परिच्छिन्नता व तिच्यातून प्रकट होणारी निर्बलता, असहाय्यता, दीनता जाणून
जीव जेव्हा अपरिच्छिन्न अनंत भगवंताच्या ठिकाणी लीन होतो तेव्हा त्या अवस्थेला शरणागती म्हणतात. आपले छोटेसे व्यक्तित्व, आपले सामान्य व असामान्य गुण आणि दोष, आपली न्यूनता आणि निपुणता, आपले सगळेच वस्तुजात जीव मोठ्या प्रेमाने व आपलेपणाने प्रभूच्या चरणी अर्पण करतो. अशी शरणागत अवस्था म्हणजे एक दिव्य जीवन असते. त्यात अत्यंत आपलेपणा असल्याने जीवाच्या अंतःकरणात प्रेमाचा झरा वाहू लागतो. ईश्वरावर सर्व भार टाकल्याने त्याला निश्चिंतपणा येतो. त्याच्या स्वाधीन झाल्याने जीव निर्भय होतो आणि तो खरा कर्ता असल्याने जीवाची अहंता साफ विसरून जाते. जीवाला स्वतःचे काही न उरल्याने भगवंताचे गुण, कर्म व स्वभाव जीवाच्या जीवनात दिसू लागतात. त्याचे वागणे भगवंताच्या संकल्पनानुसार होऊ लागते. कामनेची निवृत्ती, प्रेमाची प्राप्ती, ज्ञानाची दीप्ती, कृपेची शक्ती आणि साक्षात्काराची पूर्ती एकदम त्याच्या जीवनात विलसू लागते. असे सुंदर वर्णन श्री समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये केलेले आहे.